प्रसाद धर्माधिकारी आणि त्याची पत्नी अश्विनी धर्माधिकारीने आमची 96 लाखाची फसवणूक केलेली आहे. तिघे जण सख्खे हा, भाऊ? आम्ही तिघे सख्खे भाऊ आहे, आम्ही तिघे जण. तुमची 13 लाख. हा, तुमची किती आहे? 13 लाख 13 लाख आणि तुमची माझी 70 लाख. 70 लाख. तुमची आणि यांची ओळख कशी झाली होती? नाही, शाळेतला मित्र आहे तो. बर Classmate. तुमचा क्लासमेट आहे? होय, पहिल्यापासून आम्ही एकाच वर्गात होतो. बर म्हणजे ते- क्लासमेटनं चुना लावला म्हणा. होय होय, क्लासमेटनं बर. अगदी शाळेनं एका बेंचवर बसवतो आम्ही. बर तुम्ही किती रुपये लावला होता? 5 लाख रुपये तुमची ओळख कशी झाली होती? त्यांच्यामुळे जातो. त्यांच्या बरोबर मी बी त्यांना पहिले एक 3 वर्षापूर्वी पहिले 1 वर्ष आलं तर हप्ता बरोबर आली. त्यांचाही बघून मी त्यांना परत दुसऱ्या वर्षी मी चालू केलं. त्यानंतर मला एक हप्ता मिळाला, त्यानंतर एक हप्ता मिळाला आणि बंद झालं. बंद झालं. मग आता आमची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला जेवाय खायला म्हणजे शिवभोजनला आम्ही जातोय आता 10 रुपयाला रोज आम्ही जेवायला जातोय, चालत ते पण बर जवाहरनगरमधून. भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही राहतोय. आता आम्हाला सध्या 2300 रुपये भाडं आहे. किती बजाज लाखाचं फायनान्स लोन काढलंय? 10 लाखाचं. 10 लाखाचं लोन काढून कारण त्याला स्वतःला 5 लाख घालून हा, त्याला दिले. 15 लाख रुपये होय, दिले. त्याला दिले. आता न देण्यामागची कारण काय काय कारण सांगितलं का? त्यामध्ये जरा माझं अकाउंट फ्रीज झाले, कंपनीने हे केले असं सांगत होता मला. बरं. मग थोडे दिवस ऐकलं. परत मध्ये त्याची दिवाळीच्या वेळेला कंडिशन त्याची जरा वाईट होती, म्हणून मी माझ्या स्वतःच्या खिशातले 2,500 रुपये दिले तिला साहित्य आणायला. बरं. म्हणजे दिवाळीचा सण मोठा आहे हां. म्हणलं, तरी त्याचे पण जाणीव ठेवला नाही त्यानं.